दासवे पब्लिक स्कूल लवासामध्ये आपलं स्वागत आहे. पश्चिम भारतातील सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये वसलेलं दासवे पब्लिक स्कूल, जे 2010 साली पुणे जिल्ह्यातील नियोजित हिल सिटी लवासा इथे स्थापन करण्यात आलं. या भागातली ही एकमेव इंग्रजी माध्यमातली शाळा आहे, जी आसपासच्या 18 गावातील मुलांना चांगलं शिक्षण देते. सुरुवातीला लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडकडून शाळेला पूर्ण आर्थिक मदत मिळत होती आणि 2017 पर्यंत विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मोफत दिल्या जात होत्या. मात्र लवासा प्रकल्प बंद पडल्यानं शाळेलाही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यानंतर आलेल्या कोविड-19 महामारीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. अनेक शिक्षक आणि विद्यार्थी शाळा सोडून गेले. अजूनही या अडचणींवर उपाय न सापडल्यानं शाळेची इमारत आणि आतील भागाची देखभाल करणं अशक्य झालं आहे. ठिकठिकाणी गंभीर गळती झाल्यानं इमारतीचंही मोठं नुकसान होत आहे. या सर्व अडचणी असूनही उरलेल्या 170 विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि इतर उपक्रम सुरूच आहेत. काही पूर्णवेळ शिक्षक, आशियाना उत्सव सिनियर्स कम्युनिटीमधील स्वयंसेवक आणि लवासा येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटीचे शिक्षक यांची मदत मिळाल्यानं हे शक्य झालं आहे. काही संस्थांकडून मिळालेल्या देणग्यांमुळे ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि विज्ञान प्रयोगशाळेची दुरुस्ती करता आली आहे. सध्या इमारतीची दुरुस्ती, नवीन उपकरणांची खरेदी आणि शिक्षक भरतीसाठी निधीची तातडीनं आवश्यकता आहे, जेणेकरून शाळा सोडलेले विद्यार्थी परत येतील आणि नवीन विद्यार्थीही आकर्षित होतील. विद्यार्थी उत्साही, प्रामाणिक आणि प्रेरित आहेत. ते स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहतात. सर्वांना नमस्कार. माझं नाव वैष्णवी रवी चव्हाण आहे. मी सध्या इयत्ता 9वी मध्ये शिकते. मी मूळची कर्नाटकाची आहे, पण सध्या महाराष्ट्र पुणे लवासा इथे राहते. मला भविष्यात CEO व्हायचं आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, जेणेकरून मी माझ्या आई वडिलांना ऐशारामाचं जीवन देऊ शकेन. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं ते खूप आहे. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी खूप कष्ट घेतले आहेत. मला अभिमानानं सांगता येतं की हे सर्व माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी केलं. माझं नाव आर्या मरगळे आहे. मी इयत्ता 9वीत शिकते. लवासा इथे राहते. गेल्या 10 वर्षांपासून मी दासवे पब्लिक स्कूल मध्ये शिकते आहे. आमची शाळा इंग्रजी माध्यमाची आहे आणि आमच्या गावात ही अशी एकमेव शाळा आहे. माझं ध्येय सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाण्याचं आहे. त्यासाठी माझे शिक्षक कसा अभ्यास करायचा, स्वप्न कशी पूर्ण करायची आणि आयुष्यात कशी प्रगती करायची याबद्दल मार्गदर्शन करतात. सर्व अडचणी असूनही आमच्या माजी विद्यार्थ्यांनी SSC बोर्ड परीक्षेत 100% निकालासह चांगले गुण मिळवले आहेत. निधीच्या कमतरतेमुळे शाळेला अलीकडे पालकांकडून प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक लहान मासिक फी घेण्यास भाग पाडलं गेलं आहे. मात्र ही रक्कम एकूण खर्चासाठी खूप अपुरी आहे. निधीची तातडीनं गरज आहे आणि दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर करणं आवश्यक आहे. शाळेला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. आजूबाजूच्या 18 गावातील विद्यार्थ्यांचं भवितव्य या शाळेच्या योग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे. कृपया उदार मनानं देणगी द्या. सर्व देणग्या आयकर कायदा 1961च्या कलम 80G अंतर्गत कर सवलतीस पात्र आहेत. देणगी व इतर माहितीसाठी कृपया खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि कृपया हा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि कुटुंबीय यांच्या समवेत अवश्य शेअर करा.